श्रीकांत शिंदेची रात्री उशिरा भेट झाली. त्यांचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर प्रवीण पाटील चिखलीकरांनी निवडणुकीचा फॉर्म विकत घेतला आहे, हे पण मीडियामध्ये आलेलं आहे. आणि तुमचं एक स्टेटमेंट आलं की नांदेडमध्ये लोकशाही आहे, हुकुमशाही मोडीत काढायची आहे. भेट आणि हुकुमशाही आणि लोकशाही हे स्टेटमेंट बाहेर काय सांगा? नाही, असं आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत. योगायोगाने लोकसभेमध्ये त्यांच्यासोबत 5 वर्ष काम करण्याची एकत्रितपणानं आम्ही काम केले. त्याच्यामुळे काही मित्रत्वाचे संबंध कोणाचे असतात. माझी आणि त्यांची मुंबईत भेट झाली आणि ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. हे कळल्यावर मी त्यांना विनंती केली की आपण माझ्याकडे चहाला आलं पाहिजे, तेव्हा त्याने होकार दिला. परंतु दिवसभराचा त्यांचा जो काही कार्यक्रम होता, त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळं त्यांना त्यांचे कार्यक्रम संपवायला साधारणतः 11:30-12 वाजले. आणि नंतर मला फोन आला की मी उद्या सकाळी तुमच्याकडे येतो. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याकडे काही घरगुती कार्यक्रम बाहेरगावी असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी सकाळी लवकर जाणार आहे, त्याच्यामुळे आपली भेट होणार नाही. आणि आपण वेळ म्हणा असेल तुम्हाला तर मी आत्ता हॉटेललाच येऊन भेटतो. त्याच्यामुळं शेवटी आपल्या शहरात आपल्या जिल्ह्यात एखाद्या पक्षाचा नेता येतो तर मी त्यांना जाऊन भेटून त्यांचं स्वागत केलं. या चर्चेमध्ये काही दोन पक्षाचे वेगवेगळे कार्यकर्ते नेते एकत्र भेटले की काहीतरी चर्चा होणारच ना. त्याच्यामुळे जिल्हा परिषदमध्ये कसं राहील, भविष्यात कसं राहील, विधान परिषद कशी होईल, या चर्चा जनरल होणारच. त्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. मीच नाही, आणखी माझ्या ठिकाणी कोणी गेलो तसं समजा माझ्याकडे कोणी आलं भेटायला, मी तेच विचारणार. त्याच्यामुळं अशा चर्चा झालेल्या आहेत. महानगरपालिकेमध्ये तुम्ही दोघेही नेते युतीचे आहात, युतीचेच नेते आहात. जागा भाजपला सुटण्याची चर्चा पण आहे. तुम्ही पण म्हणता की युतीचा फॉर्म्युला आम्हाला मान्य आहे, पण कालची भेट आणि लोकशाही आणि नांदेडमधली हुकुमशाही असं जास्त जोर दिला गेला. नेमकं काय म्हणायचं? याचा अर्थ कोण काय काढते? मी त्या दिवशी असं म्हणालो की प्रत्येकाला लोकशाही पद्धतीनं चालायचं आहे. कोणाला हुकुमशाही मान्य नाही आहे. आम्ही दोघं काय बोललो त्यापेक्षा 25 लोकांनी साधारणतः नामनिर्देशन पत्र विकत घेतले. आता 25 लोकांनी काय घेतले? लोकशाही आहे ना. मग त्यांना घेऊ नका म्हणता येईल का? आपण जर त्यांना घेऊ दिलं नाही, त्यांचे जबरदस्ती विड्रॉल केले तर हुकुमशाही झाली. लोकांना ते मान्य होत नाही. कोण निवडणुकीत राहावं, कोण राहू नये, हा ज्यांचा त्यांचा विषय आहे. आणि मी हे पण सांगितलं की निवडणूक अटळ आहे. नांदेडमध्ये निवडणूक अटळ आहे. ते कोण उभे राहील, कोण राहणार नाही हे मला, मी युतीचा धर्म पाळेल. नांदेड महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेची आणि तुमची युती होती अर्धी एका मतदारसंघात. त्याचप्रमाणे विधान परिषदेला असं काही राजकीय डावपेच होऊ शकतात? डावपेच काही लढायचं ठरलं तर ना, ते पण महायुतीत आहेत ना. जर आम्हाला भाजपच्या विरोधात लढायचं असेल तर युतीचा विषय. आम्हीच भाजपच्या सोबत आहोत. आणि जो काही निर्णय माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी घेतील तो आम्हाला मान्य आहे. मी हे अगोदरही सांगितलं आहे, आजही भाजपसोबत आहात, युती आहे, पण निवडणुका अटळ आहेत असंही म्हणतात. हा, निवडणूक अटळ म्हणजे लोकशाही ना. कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे. काँग्रेसचा जवळपास 92+ काँग्रेसचे सदस्य आहेत. वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांचे 6 आहेत. म्हणजे 100च्या घरामध्ये काँग्रेस आहे. त्याच्यामुळं निवडणूक लढविण्यात याच्यामध्ये म्हणजे लढवतीलच. कारण काल आपण बघितलं की महाविकास आघाडीने जाहीर केलं आम्ही 17ही जागा लढणार. आता कोण किती लढायचे त्यांचा विषय. जसं महायुती लढणार आहे तसं आघाडी पण लढणार आहे. त्याच्यामुळे निवडणूक अटळच आहे ना. मी म्हणल्यामुळे त्याला वजन काही वेगळं प्राप्त व्हायची गरज नाही.
माझी भूमिका पक्षाच्या सोबत आहे, पण सदस्यांना ज्या काही आजपर्यंत सवयी लावल्या, ज्याने कोणी निवडणुका जिंकायसाठी, ते सदस्य लोकशाही पद्धतीनं करतील मतदान. तुम्ही तुमची भूमिका महायुतीसोबत राहण्याची आहे, पण प्रवीण पाटील चिखलीकर आणि परिणिताताई देवरे यांची भूमिका काय आहे? प्रवीणनी फॉर्म घेतल्याचं मला मीडियाच्या मार्फतच कळालं. माझी काही आणखी चर्चा झालेली नाही. पण फॉर्म घेतला तरी महायुती सांगेल तर त्यांना पण ऐकावं लागेल. आणि आता मुलाला पण कसं झालंय, सगळ्याकडेच झालंय ना, की ऐकलं तर माझं ऐकून आहे, चांगलं झालं तर नाही ऐकलं तर तो माझं ऐकत नाही, सवय झाली राजकारणात. मुलांनी जर बापाचं नाही ऐकलं तर पुढापुढीचं होईल. नाही असं काहीच नाही ना, बापाचं पोराने ऐकलंच पाहिजे. हे बा, जेव्हा मुलगा आपल्या बरोबर, जुनी म्हण आहे की बापाचा जोडा जर पोराच्या पायाला आला तर बापाने ओळखून घेतलं पाहिजे. तसं माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. पण ही काय सांगता येते. अपक्ष अनेक उमेदवार निवडून आले, पण लोहा विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार एक ब्रँडच ठरले महाराष्ट्रामध्ये. तर या विधान परिषदेमध्ये कोण? जर तर लोहा विधानसभेचे प्रताप पाटील चिखलीकर हे अपक्षाचे ब्रँडच ठरले त्या काळी, आणि अपक्ष काय करू शकतात हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झालं. तसं या विधान परिषदेमध्ये अपक्ष नावाने काय ब्रँड निर्माण होईल? मी आज काय सांगणार आहे. आता घोडा मैदान जवळ आहे. नाही, प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रवीण पाटील चिखलीकर यांनी काय राहू प्रत्येक भागात प्रत्येक मी कुठं म्हणालो? एखाद्या वेळेस त्यांची भूमिका राहू. नाही, त्यांची भूमिका काय तीच मी ऐकली नाही ना. त्यांची भूमिका ऐकल्यावर मी ठरवेल किंवा त्यांनी काय, त्यांचं काय मत आहे ते. आणि त्यांना पण सवय झाली ना, मी जेवढे पक्ष बदलले तसं त्यांनाही पक्ष बदलायची सवय लागलीच ऑटोमॅटिक. माझ्यासोबत राहणारे सगळे आपण बघितलं की कंधार नगरपालिका असेल, लोहा नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, कधी आपण कोणत्या चिन्हावर लढवल्या, कधी कोणत्या चिन्हावर लढवल्या, कधी कोणत्या चिन्हावर लढवल्या, लोकांनाही माहीत झालं आहे. त्यामुळे तो काही विषय नाही. आशाताई शिंदे हे ज्यावेळेस उमेदवार होते किंवा रामचंद्र शिंदे उमेदवार होते त्यावेळेस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सुरेश हातात घेऊन त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली होती. त्या प्रचार यंत्रणेमध्ये तुम्ही नव्हता. तसाच प्रकार प्रवीण पाटील चिखलीकर यांच्यासोबत थांबा आता थोडे दिवस काय निवडणूक अटळ करणार. आहे. हां, निवडणूक अटळ आहे. काय नाही, मला जे वाटते किंवा महाविकास आघाडीनं जाहीर केलं की आम्ही जागा लढणार, याचा अर्थ काय? महायुती म्हणते आम्ही जागा लढणार, विकास आघाडी म्हणते म्हणजे निवडणूक होणारच ना. मी सांगायची त्याला वेगळं, माझ्या काय, मी काय भविष्यवाणी थोडं सांगत. तसं झालं तर एक वडील म्हणून तुमची काय भूमिका? हां, तसं सुद्धा झालं तर एक वडील म्हणून मला तुमची काय पक्षाच्या सोबत राहावं लागेल ना. मी आज राष्ट्रवादीच्या चिन्हावर आहे, तर मला पक्षाच्या सोबत राहावं लागेल. 2019ला धर्म असाच होता ना, लोहा विधानसभा. तसाच युती धर्म राहील. 2019ला ज्याप्रमाणे तुम्ही युती धर्म पाळला त्याचप्रमाणे या निवडणुकीत हवा आपण हे आता युतीमध्ये आहे, युतीचा धर्म पाळावा लागेल. 19